नमस्कार, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त असा मऊ लुसलुशीत आणि हलका ढोकळा बनवणार आहोत। यात आपण बेसन पीठ वापरलेलं नाही, तर नाचणीच्या पिठापासून हा जो ढोकळा आहे तो केलेला आहे। उन्हाळ्यात नाश्त्यामध्ये काहीसा पौष्टिक असा पदार्थ म्हणून हा जो नाचणीचा ढोकळा आणि त्याच्यासोबतच चटणी असा बेत तुम्ही नक्की ट्राय करा। एक पौष्टिक, फायबर आणि कॅल्शियमने भरपूर असा हा नाश्ता आहे। करायला खूपच सोपा आणि झटपट होतो, त्यामुळे नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। त्याबरोबर चॅनल सबस्क्राईब करा। याकरता इथे 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये 1 मोठा चमचा बारीक रवा घातलेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यानंतर यामध्ये 1 चमचा साखर आणि 1 चमचा आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे। थोडंसं आलं आणि हिरवी मिरची मिक्सरला छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे। आता जेवढं नाचणीचं पीठ घेतलेलं होतं त्याच्या निम्म म्हणजे अर्धी वाटी दही याच्यामध्ये घालायचं आहे। शक्यतो दही आंबटच वापरा, म्हणजे ढोकळ्याची चव छान येते। हे आता छान असं दही यामध्ये मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यातलं अर्धी वाटी पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे आणि हे जे पीठ आहे ते मी मिक्स करून घेणार आहे। इथं मला पीठ थोडंसं घटसरच वाटत आहे, अजून पाव वाटी पाणी याच्यामध्ये मी घालणार आहे। साधारणतः एकूण पाऊण वाटी पाणी आपल्याला ढोकळ्याचं पीठ भिजवण्यासाठी लागतं। पीठ खूप पातळही करायचं नाही, पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे आणि दह्याच्या ज्या गाठी राहिल्या असतील त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि सगळं असं एकसंध पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथे छान असं मी हे पीठ एकसंध असं करून घेतलेलं आहे। दह्याच्या गुठळ्यासुद्धा फोडून घेतलेल्या आहेत, तुम्ही ते बघू शकता। आणि 10 मिनिटं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। ज्या प्लेटमध्ये आपण हा ढोकळा करणार आहोत त्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे। चारी बाजूनी व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे। हा जो ढोकळा आहे जो ज्यामध्ये आपण वाफवून घेणार आहोत त्याच्यामध्ये मी अगोदरच 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ते गरम करून घेतलेलं आहे। पाणी ते छान गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये ही प्लेट टाकून घेऊया। तोपर्यंत काय होईल, पाणीसुद्धा छान गरम होऊन प्लेट गरम होईल। हे पीठ 10 मिनिटं छान असं भिजलेलं आहे। आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलेलं आहे आणि हे तेल व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घेऊया। तेल छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण इनोचं जे छोटं पाकिट असतं ते घालायचं आहे। इनो फ्रूट सॉल्ट तो सगळा याच्यामध्ये घालायचा आहे। 1 छोटं पाकिट पूर्ण यामध्ये घालायचं आहे। या मिश्रणाला एवढं इनो पुरेसं आहे आणि इनोची जी प्रक्रिया आहे ती लगेच सुरू होते, त्यामुळे पटपट आपणाला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हा इनो सगळ्या मिश्रणामध्ये छान असं आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे तर हे मिश्रण पटकन आपल्याला काय करायचं आहे, गरम झालेल्या प्लेटमध्ये घालायचं आहे। हे ढोकळ्याचं मिश्रण एकसारखं असं आपण इथे मिक्स करून घेणार आहोत। इथे बघू शकता इनो छान असा मिक्स झालेला आहे। आता लगेचच काय करायचं आहे, गरम झालेल्या प्लेटमध्ये आपल्याला हे ढोकळ्याचं मिश्रण एकसारखं असं पसरवून घालायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता प्लेट छान अशी गरम झालेली आहे। याच्यामध्ये आता मी हे ढोकळ्याचं मिश्रण जे आहे ते घालून घेत आहे आणि एकसारखं असं आपल्याला हे मिश्रण इथे पसरवून घ्यायचं आहे। भांड्याला जे थोडंसं मिश्रण लागलेलं आहे ते मी हाताने पूर्णपणे काढून घेत आहे आणि याच्यामध्ये आता मी हे मिश्रण चांगलं असं पसरवून घेणार आहे आणि झाकण लावून आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। सुरुवातीला 5 मिनिटं मध्यम आचेवर ठेवायचं आहे आणि नंतरची 10 मिनिटं आपल्याला मंद आचेवर ठेवायचं आहे। एकूण 15 मिनिटं आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। 15 मिनिटानंतर आपल्याला हा ढोकळा आपण उघडलेला आहे आणि हा ढोकळा छान असा वाफलेला आहे, फुगलेला आहे। आता हा ढोकळा कापण्यापूर्वी आपल्याला हा ढोकळा पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतरच तो व्यवस्थित असा कापला जातो, थंड झाल्यानंतरच। तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया। त्यासाठी पाव वाटी ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत। पाव कप आपल्याला इथे डाळे घालायचे आहेत। भरपूर अशी हिरवी मिरची घालायची आहे। चटणी तिखट असेल तर ढोकळा छान लागतो। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे देठासहित, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि हे सगळं एकदा फिरवून घ्यायचं आहे।
पाणी घालून याची चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ही ढोकळ्यासोबत खाण्याची चटणी तयार झालेली आहे। चटणी तिखट असेल तरच ढोकळ्यासोबत खायला ती मस्त लागते। हे बघा, ढोकळा थंड झाला की चौकोनी आकारामध्ये आपण कापून घेऊया। हा ढोकळा व्यवस्थित असा कापला जातो थंड झाला की। आणि हा जो ढोकळा आहे तो बेसनच्या पिठासारखा कोरडा लागत नाही, थोडासा ओलसरच असतो। त्याच्यामुळे याच्यामध्ये जे आपण फोडणी करणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार नाही आहोत, फक्त तेलाची आपण फोडणी करणार आहोत। तुम्ही ते बघू शकता, हा ढोकळा पूर्णपणे ओलसर असा लागतो, अजिबात कोरडासा लागत नाही। त्यामुळे इथे आपण पाणी न वापरता फक्त तेलाची फोडणी ढोकळ्यावरती करणार आहोत। फोडणीसाठी इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण पाव चमचा मोहरी टाकणार आहोत। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण पाव चमचा जिरे घालणार आहोत। जिरे सुद्धा छान तडतडले की यामध्ये आता आपण थोडासा हिंग घालणार आहोत। कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि हिरवी मिरची छान अशी आपल्याला 2 ते 3 घालायच्या आहेत। फोडणी छान परतली गेली की आपल्याला ही ढोकळ्यावरती छान अशी पसरवून घ्यायची आहे। मस्त अशी आपल्याला ढोकळ्यावरती ही फोडणी पसरवून घ्यायची आहे। तुम्ही ते बघू शकता। याच्यावरतून थोडेसे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत। ढोकळ्यावरती तीळ घातल्यामुळे मधून मधून छान क्रंची असे लागतात आणि याची पौष्टिकता आणखी वाढते। याच्यावर ओला नारळ असेल तर घालू शकता। कोथिंबीर सुद्धा टाकून घ्यायची आहे। आणि हे बघा, मस्त असा छान जाळीदार, हलका फुलका आणि लुसलुशीत असा आपला नाचणीचा ढोकळा इथे तयार होतो। उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी नाचणी अत्यंत फायदेशीर आहे। त्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहतं। उन्हाळ्यात सर्वोत्तम असा हा आहार आहे। त्यामुळे नाचणीचा समावेश आहारात सुद्धा होतो। नेहमीच्या नाश्त्यामध्ये बदलही होतो। करायलाही सोपा आणि झटपट होणारा असा नाचणीचा ढोकळा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक द्यायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।